आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो जय हो। आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो नमस्कार। नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत सर्व शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक या सर्वांकरिता वार्षिक एक स्पर्धा होत असते। त्या स्पर्धेअंतर्गत आज पुष्प सजावट या स्पर्धेमध्ये मी सहभागी झालो आहे। माझं नाव भूपेश चव्हाण, केंद्र प्रमुख गुरुगाव पंचायत समिती हिंगणा। या अंतर्गत मी जी थीम घेतली आहे ती थीम आहे जंगल आणि जंगलातला। जंगल याबरोबर दोनच गोष्टी लक्षात येतात, एक तर वाघ आणि मोर। आणि म्हणून निसर्गाशी निगडीत असलेला हा जो पक्षी आहे, जो पक्ष्यांचा राजा आहे, त्याला एका वेगळ्या पद्धतीने नैसर्गिक सर्व पाने आणि फुले यांच्या मदतीने सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक आकृती तयार केली आहे आणि मला असं वाटते की मोराला यापेक्षा जास्त सजवणे यापेक्षा म्हणजे ह्या सगळ्या निसर्गाच्या वस्तू वापरून, निसर्गातील पानं फुलं ही वापरून देखावा स्वरूपामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये फुलांची सजावट पण झालेली आहे आणि पक्ष्यांचा राजा मोर हा सुद्धा यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये विकतची जी फुलं आहेत ती फार अल्प आहेत, अतिशय कमी प्रमाणातली विकतची फुलं आहेत। परंतु सर्वच्या सर्व जास्तीत जास्त पळसाच्या पानांची झाडाची फुलं, हे सगळी आंब्याची पानं, हे सगळं जे काही सजावट आहे यामध्ये कमीत कमी खर्च वापरलेला आहे। जास्त खर्च न करता नैसर्गिक पाना फुलांचा वापर करून ही सगळी सजावट या ठिकाणी केलेली आहे। आणि हा मोर आपल्या सेवेसाठी, आपल्या मनोरंजनासाठी, जंगल में मोर नाचा किसने देखा, मैंने देखा, आपने देखा, सबने देखा। थँक्यू व्हेरी मच। थँक्यू।